समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी पूजा होते मुक्ता फळी रसोविया मंगळी धारा खंडित ओघ चालियेला नित्य पूजा होते मुक्ता फळी रसोविया मंगळी पूर्णाहुती जीव तुका घेऊन ठेला भाव पूजा होते मुक्ता फळी रसोविया मंगळी विठाला आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष गहिनी निवृत्ती सनमन माझी गहिनी निवृत्ती सनमन आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष गहिनी निवृत्ती सनमन माझे गहिनी निवृत्ती सनमन माझे ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई 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 दंडवत बाई तयतिया दंडवत बाई तयतिया मुक्ताबाई दंडवत बाई तयतिया दंडवत बाई तयतिया समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी पूजा होते मुक्ता फळे रसोविया मंगळी हा सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असून ज्याला वाङ्मय पूजा असं म्हणतात त्या वाङ्मय पूजेचं काय स्वरूप आहे या अभंगात प्रतिपादन करतात विठाला विठाला श्री गुरुदेव दत्त आश्रम ज्ञानपीठ वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी हा चालू असलेला आजचा हा एक दिवसाचा जो उत्सव आहे की हे 5वं वर्ष आहे हा महोत्सव या ठिकाणी असणारी वारकरी शिक्षण संस्था श्री हरिभक्तीपरायण राहुल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ते जे कार्य करत आहेत आणि भगवान दत्तात्रयांचं असणारं हे स्थान ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळीश्वरी ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगी या भगवंताचा काल अवतार दिनही साजरा झालेला आहे श्री गुरुचरित्राचं पारायणही या निमित्ताने संपन्न झालं आणि महाराज जे या ठिकाणी कार्य करतात हे 5वं वर्ष आहे वारकरी निर्माण करणं महत्त्वाचं काम आहे लक्षात घ्या ज्ञानदान करणं व्यक्तित्व घडवणं संप्रदायाचं हे महत्त्वाचं काम आहे ये हृदयीचे ते हृदय घातले याला ज्याला म्हणतात ना संप्रदाय नुसतं कीर्तन प्रवचन करणं त्यालाही फार महत्त्व नाही आहे म्हणजे महत्त्वच नाही असं नाही महत्त्व आहेच पण त्याच्या पुढची अवस्था माणूस घडवणं लक्षात घ्या लहान मुलांना या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य राहुल महाराज करतायत आणि हे कार्य करत असताना हे 5 वर्ष संपन्न होत आहेत आणि दरवर्षी त्या निमित्ताने सांप्रदायिक जे काही कार्य करणारे जे कोणी महापुरुष असतील त्यांचा यथोचित सन्मान या निमित्ताने व्हावा हेही कार्य करतात आज ह्या दिवसाच्या निमित्ताने श्री हरिभक्तीपरायण सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचे एक निष्ठावंत वारकरी भागवताचार्य हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज गोळेसर यांचा वारकरी जीवन गौरव पुरस्कार या निमित्ताने द्यायचा आहे म्हणजे राहुल महाराज असो की नाथ महाराजांचं दोघांचं जे कार्य आहे जे समर्पणाचं आहे लक्षात घ्या की ज्याद्वारा वारकरी जीवनाचा जरी आपण विचार केला आता राहुल महाराज तरी काय करतायत आणि नाथ महाराज तरी काय कार्य आज आता अमृत महोत्सवी वर्ष त्यांचं चालू आज 75 वर्ष संपूर्ण आयुष्य ज्यांनी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या सेवेमध्ये घातले वारकरी संप्रदायामध्ये अतिशय लहानपणापासून ज्यावेळी पालखी सोहळ्याबरोबर लाईटही नव्हती बत्ती पेटवण्याचं काम महाराजांनी केलं आहे तिथपासून म्हणजे तेव्हा त्या गॅस बत्ती राहायच्या लक्षात घ्या हवा मारून म्हणजे आपण विचार करा किती लहान वयापासून त्या काळामध्ये आजही त्यांचे ते सेवेचा परिणाम सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथापुढे 2 नंबरची दिंडी आहे 3 नंबरची दिंडी आहे रथाच्या पुढे आणि अशा पद्धतीने आयुष्यभर कीर्तन प्रवचनाच्या द्वारा वारकरी संप्रदायाचं प्रचाराचं कार्य महाराजांनी केलं आहे त्यांच्या आगामध्ये आजही एवढी ऊर्जा आहे लक्षात घ्या आजही दिवसात 3 कार्यक्रम केले तरी ते थकत नाही
महाराज म्हणतात काय निवृत्तीनाथांची कृपा माझ्यावर आहे, मला डायबिटीज नाही, ब्लड प्रेशर नाही, काही होत नाही, गुडघे दुखत नाही, काहीच होत नाही आहे. जी सेवा केली, जी समर्पण भावाने केली, कधी त्या सेवेचा बाजार मांडला नाही, कधी हात कोणापुढे पसरवले नाही. महाराज जे सांगतात ना, हात पसरी जिणे धिकत्या, हात पसरी जिणे धिकत्या, म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरे जिने धिकत्याचे संप्रदायाला धरून महाराजांनी हे कार्य केले. आणि त्यांनी पैसा नाही जोडला, माणसं जोडली. लक्षात घ्या, मौल्यवान अशा पद्धतीचं वारकऱ्यांचा एक संग्रह महाराजांच्या पाठीमागे मोठा उभा आहे. आणि त्या संग्रहातील राहुल महाराज तेच आहे ना, त्यांचे वडील कुंदेवाडीला राहिलेले आहेत आणि राहुल महाराजांचा पहिल्यापासून त्यांचा असणारा संबंध लक्षात घ्या. आणि राहुल महाराज हे त्र्यंबकेश्वरला होते, आता या ठिकाणी ही संस्था सुरू केली आहे. हे जे कार्य आहे वारकरी जीवनात दोघांनी केलेलं कार्य काय आहे. आता समजा राहुल महाराज जरी सकाळी उठले काय करतात, मुलांना शिकवतात. मुलांना शिकवण्याच्या निमित्ताने काय, त्याला वाङ्मय पूजा म्हणतात. नाथ महाराजांनी सुद्धा काय केले, वाणीच्या द्वारा देवाची पूजा. आपण वारकरी जीवन बघा आपलं काय आहे. सकाळी आपलं काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण असेल, कीर्तन भजन हरिपाठ चाललंय काय वारकरी जीवनात. वाणीच्या द्वारा देवाची पूजा. विठाला 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 आणि ही पूजा वाणीच्या द्वारा करायची. ती करत असताना समर्पण भावाने करायची. ही महत्वाची गोष्ट आहे. समर्पण वारकरी जीवनात फार महत्वाचं आहे. वारकरी जे जीवन आहे हे भोगाचं नाही, उपभोगाचं नाही, समर्पणाचं जीवन आहे. वारकरी जीवनात 4 गोष्टी समर्पणाच्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज जे वारकऱ्याचं अंतरंग लक्षण सांगतात ना, काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार, 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 बाप रघुनाथ मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा वारी करतो. पांडुरंगाचा वारकरी आहे कोण, ज्याच्या जीवनात 4 गोष्टीचं समर्पण आहे. काया वाचा मन आणि जीव. काया म्हणजे शरीर, शरीराचं समर्पण ज्याच्या जीवनात आहे. आणि म्हणून तर गळ्यात तुळशीची माळ धारण करायची नाही. बाकीच्या कितीतरी सुंदर माळ आहेत, मग त्या गाणी घालायच्या, तुळशीचीच का घालायची. देहावर तुलसीपत्र ठेवलंय, हा देह माझा नाही. विषय सेवन करण्यासाठी हा देह नाही आहे. म्हणजे हा देह देवाला समर्पण. लक्षात घ्या, विषय सेवन. मी हरिभक्त आहे, हरिदास आहे, आणि त्याचं उपलक्षण म्हणून तुळशीचं माळ आहे.
देह समर्पिजी देवा देह समर्पी जे देवा फार काहीच न व्हावा होईल आगवा तुका म्हणे आनंद देह समर्पी जे देवा फार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे देह समर्पिजे देवा भार काय भार म्हणजे सामानाचं ओझं नाही भार म्हणजे ओझं म्हणजे काय सामानात एक अहम मम अध्यासाचं ओझं परित्याग करून देहाचं समर्पण ज्याच्या जीवनात आहे तो वारकरी आहे मनाचं समर्पण ज्याच्या जीवनात आहे म्हणजे मनाने ध्यान करायचं पण देवाचं विषयाचं नाही तो वारकरी आहे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृते स्वप्नी पांडुरंग हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला मनाचं समर्पण जीव जीव म्हणजे बुद्धी बुद्धीचं समर्पण काय की बुद्धीने ज्ञान ग्रहण करायचं देवाचंच प्रपंचाचं नाही बुद्धीचं समर्पण ज्याला वारकरी म्हणतात आणि चौथा समर्पणाचा भाग आहे वाणीचा ते कसं समर्पण करायचं ह्या अभंगात सांगतात विठाला अशा पद्धतीचं समर्पणाची भूमिका ज्यांच्या जीवनात आहे आणि असं आजपर्यंत 75वं वर्ष चालू आहे महाराजांचा एक अमृत महोत्सवी कार्यक्रमही करायचा आहे त्यांची निष्ठा सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांपाशी आहे त्यांना वाटतं निवृत्तीनाथांच्या चरणी कार्यक्रम व्हावा पण कार्यक्षेत्र सिन्नर तालुका असल्यामुळे सिन्नर तालुक्यातील सर्व लोकांना एकत्र येण्याच्या दृष्टीने आणि नियोजन करण्याच्या दृष्टीने सिन्नर हे अतिशय महत्त्वाचं मध्यवर्ती ठिकाण ठरणार आहे म्हणून त्या ठिकाणी थोड्याच कालावधीत हा महोत्सव आणि अतिशय उत्तम रीतीने संपन्न होईल सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचे त्याला आशीर्वाद प्राप्त होतील कारण त्यांनी केलेली ही त्यांची सेवा आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राहून महाराज हे कार्य करतात मुलं शिकवणं सोपं नाही लक्षात घ्या सातत्याने ही गोष्ट घडवणं माणूस घडवणं आणि ही प्रक्रिया या आश्रमात या ठिकाणी होते आहे 5वं वर्ष आहे 5 वर्ष परिपूर्ण होत आहेत आणि त्या निमित्ताने दरवर्षी दत्त जयंती झाली की दुसऱ्या दिवशी 1 दिवसाचा हा कार्यक्रम संपन्न होत असतो त्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली आहे यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्या निमित्ताने जो अभंग निवडलाय जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा वाङ्मय पूजेचं स्वरूप सांगणारा अभंग आहे विठला विठला वारकरी जीवनात या साधनेचं फार महत्व आहे म्हणून मी सांगून गेलो लक्षात घ्या एकंदर जीवसृष्टीचं आपण चिंतन करा शास्त्रामध्ये जीवाचे प्रकार सांगितले 84 लाख योनी आहेत म्हणून सांगितले जीवाचे प्रकार आता प्रत्येक योनीमध्ये असंख्य संख्या आहे तो भाग वेगळा आहे प्रकार किती आहे जीवाचे 84 लाख प्रकार आणि जीव आहेत पण एवढे जरी जीव असले लक्षात घ्यायला ज्याला जीवदशा म्हणतात ती सर्वांची सारखी आहे जीवामध्ये असणाऱ्या सारख्या सारख्या गोष्टी जी जीवदशा जीवामधला पहिला सर्वात सारखा भाग काय की अज्ञान किंबहुना अज्ञान आहे म्हणून तर जीवदशेला आलाय आपण या ठिकाणी जीवदशेत आलो का आपण अज्ञानी आहोत अज्ञानी नसतो जीवदशेत आलोच नसतो प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ते अज्ञान आहे बरं अज्ञान तरी कशाला म्हणतात त्याचं लक्षण काय आपल्या स्वरूपाचं झालेलं विस्मरण आपुला पणपया विसरू जो धनंजया तेचे रूप जया अज्ञानासी आत्मस्वरूपाचं झालेलं विस्मरण जीवदशेचं हे महत्त्वाचं उपादान कारण आहे म्हणजे आपण प्रत्येक जण अज्ञानी आहोत म्हणजे सगळ्या जीवांच्या ठिकाणी अज्ञान आहे ते अज्ञान कसं आहे त्रिगुणात्मक आहे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या आपण असं समजायचं कारण नाही की एखादा चोर आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी सत्वगुण नाहीच आणि एखादा कीर्तनकार महाराज आहे त्याच्या ठिकाणी तमोगुण नाहीच सत्व रज तम प्रत्येकाच्या ठिकाणी बरं सत्वगुण तर सत्वगुण रजोगुण तर रजोगुण असंच राहतो असं नाही ह्या गुणांचे चक्र सतत बदलत राहतात सतत सतत म्हणजे किती समजा आपल्या गावातला सप्ताह असला लोकांना काय वाटतं सप्त्याला जावं पारायण करावं गाथा भजन करावं अमुक तमुक म्हणजे काय सत्वगुण पण राहतो किती दिवस सप्ताह संपला काला झाला
असं वाटतं भजन करून कोणाचं भलं झालं, काही व्यापार धंदा करावा म्हणजे सत्वगुण गेला, रजोगुण. बरं रजोगुण किती दिवस राहतो? असं वाटतं इमाने ईदवारे काम धंदा केला तर फार नाही मिळणार, पण 2 नंबर केला की एकदमच श्रीमंत, म्हणजे आला तमोगुण. आता हे तरी काही दिवसाचं अंतर आहे, दिवसाला नाही, सतत सत्व रज तमाचे जे चक्र आहे ना, सतत प्रत्येकाच्या ठिकाणी चालू आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी. तुम्ही आत्ताच कीर्तनाचं उदाहरण घ्या. आता आपलं कीर्तन चालू आहे म्हणजे काय आहे? सत्वगुण. किती वेळ राहतो सत्वगुण? कीर्तन झालं, नारळ पाकिट घ्यायची वेळ आली, रजोगुण तयार होतो. बरं रजोगुण किती वेळ राहील? पाकिट उघडून बघितलं, काही कमी निघालंच, तमोगुण निर्माण व्हायला वेळच नाही. अनेक बुद्धीचे तरंग क्षण क्षण पालटती रंग, निद्रा भय मैथुनंच सामान्य मे तत्पशुभेर नराणाम. आहार निद्रा भय मैथुन सर्व जीवांच्या मध्ये सारखंच आहे, म्हणजे जीवामधली असणाऱ्या सारख्या सारख्या गोष्टी. तुम्ही बघा आता अज्ञान उपाधी सर्वांचा सारखा असेल, ह्या सर्व गोष्टी, झोपेचं सुख तुम्ही बघा ना, सर्व जीवांना आहे का नाही, सारखं आहे का नाही, काय बदल आहे का? आपण असं समजायचं का एखादा श्रीमंत मनुष्य आहे, एअर कंडिशन हॉलमध्ये अगदी 5-25 गाद्या टाकून झोपलाय, त्याला आलेलं झोपेचं सुख, आणि एखादा वारकरी रस्त्याच्या कडेने कुठेतरी झोपला आणि त्याला मिळालेलं झोपेचं सुख ज्याला म्हणतात ना, ते सारखंच आहे, काही बदल नाही आहे. वारीतला तर माझा अनुभव असा आहे, पायी वारीमध्ये निवृत्तनाथ महाराजांचा चालणार पालखी सोहळा चालत असताना पालखी कुठे विसाव्याला थांबते. आता हल्ली रस्ते मोठे करण्याच्या नादामध्ये झाडं राहिली नाही, झाड नाही झुडपच म्हणायचं, झाडही म्हणायला काय सावली असते तिची, छोटंसं रस्ते मोठे. आता पालखी विसाव्याला थांबली, वारकरी आरामाला थांबतात, एवढीसं झुडूप असते, त्याची सावली किती. वारकरी काय करतात, त्या झुडपाच्या चारही बाजूने डोकं त्याच्या खाली घालतात, म्हणजे चेहऱ्यावर तेवढी सावली असते, आणि तिथे वारकऱ्याचं घोरख्यान सुरू आहे. मग वारकऱ्याला तिथे घेतलेली असेल झोप. माझा अनुभव तो त्याच्या पुढचा आहे. माझा अनुभव वैयक्तिक असा आहे, पायी वारीमध्ये चालत असताना आता असं होतं आहे, सकाळी 3ला आणि 2:45लाच उठायचं आहे, असं 49 दिवस आहे. सकाळी काकडा पूजा करायची, दिवसभर पायी चालायचं आहे, गेल्यावर आरती कीर्तन शेजारती करून झोपायला, म्हणजे 11, 11:30 रोजचेच आहे, आणि परत 3ला उठायचंच आहे. आता इतके दिवस आहे, झोप होत नाही. प्रसंग काय होतो, पालखी कुठे विसाव्याला थांबलेली नसते, रथ उभा असतो म्हणून उभ्यानेच आपलं भजन चाललं असतं. मी भजनात असतो, टाळ घेऊन उभा असतो, आणि उभ्या उभ्या मला झोप लागते. म्हणजे जसं घोडा उभ्याने झोप घेतो ना, तसं वारकरी उभ्याने झोप घेतो. विठाला मग ती पालखीच्या वाटेने घेतली काय, झोपेचं सुख. आता तरी कीर्तनाची वेळ लवकरची, ही काही झोपेची वेळ नाही, पण समजा कीर्तनात बसल्यावर एखाद्याला डुलकी लागली आणि मग मिळालेलं झोपेचं सुख सारखंच आहे ना. का? अज्ञान उपाधी सर्वांचा सारखा असल्यामुळे प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं प्रतिबिंब आहे. शास्त्रात जीवाचं लक्षण आहे. बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, बुद्धीमध्ये चैतन्याचा पडलेला आभास मिळून जीव होतो. सर्व गोष्टी सारख्या आहेत, म्हणजे प्रधान एवढ्याच सारख्या असणे पुष्कळ आहे. अज्ञान सर्व जीवाचा जो नाथ महाराज म्हणजे शास्त्रात जे वर्णन केले, जीव म्हणजे काय, अज्ञान विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव. कल्पना विद्या तेने झाला जीव, पुष्कळ हेच लक्षण आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जीवदशासारखे प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वराचं प्रतिबिंब आहे. पुष्कळ जीवदशा सर्वांची सारखी, तरी देखील जीवाला मिळालेला देह मात्र सारखा नाही आहे. प्रत्येक जीवाला जो देह मिळतो ना, त्यात फरक आहे. जीवामध्ये जीवदशा सारखी जरी असली, देहामध्ये सारखेपणा नाही. का नाही? कारण आपल्याला जो देह मिळत असतो, हा देह कशामुळे मिळतो? पाप आणि पुण्यामुळे. पाप पुण्यामध्ये बदल झाला, मिळणाऱ्या देहात बदल होतो. आपण बघा, पुण्यच फार आहे, पाप फारच कमी आहे, मिळणारा देह देवाधिकांचा मिळतोय. पापच अधिक आहे,
पुण्य फारच कमी आहे. पशवादिकांचा देह मिळतो. शास्त्रामध्ये पशवादिकांच्या देहाला अधम देह म्हटलंय. देवादिकांचा देह दिव्य देह आहे. आता आपला मनुष्य देह हा काही दिव्य देह नाही, हा अधम देह नाही. मनुष्य देह जो आहे याला शास्त्रात मध्यम देह म्हटलंय. का? कारण पुण्य अधिक असेल तर दिव्य देह आहे, पाप अधिक असेल तर अधम देह. मनुष्य देह जो आहे ना, समान पाप पुण्याचं मिश्रित फल आहे. पाप पुण्य समान समितई मनुष्य देह आक्रमी. जन्म पावे कर्मभूमी आश्रम धर्मी सुमेधा. मग पाप पुण्यामध्ये समानता झाली की जो देह मिळतो मग हा मध्यम देह आहे. म्हणजे देहात लगेच 3 प्रकार झाले: दिव्य देह, मध्यम देह, अधम देह. आता गणिताने विचार केला, ज्याचा देह दिव्य आहे त्याचं महत्व सांगायला पाहिजे. आपण बघा, संपूर्ण वेश शास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये देवादिकांच्या दिव्य देहाचं कोणी वर्णन केलं नाही, कोणी महत्व सांगितलं नाही. पशवादिकांच्या अधम देहाचं सांगणारच नाही. पण मध्यम असणारा आपला मनुष्य देह याचंच वर्णन केलंय. सकळ चिंतामणी शरीर म्हटलेलं आहे याला. मनुष्य देह जो प्राप्त झालाय महाराजांच्या जवळ हा एक मोठा ठेवा आहे ना. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, निधान लागले हाती, निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती. देवची होईना म्हणते ते होती, देवची होईना म्हणते ते होती, देवते होईल म्हणते होती, देवते म्हणते होती. तरी का चित्ते न धरावे, चित्ते न धरावे, तरी का चित्ते न धरावे, चित्ते न धरावे. लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा, लक्ष 84 न तुके फेरा. नरदेह निधान लागले हाती. याला निधान म्हटलं. आता का निधान म्हटलं याची अनेक कारण आहे. तिथेच पुढे सांगतात, देवची होईन म्हणती ती होती. मनुष्य शरीरात आला, प्रयत्न केला, अनुष्ठान केलं, मनुष्य देव स्वरूपाला प्राप्त होतो, म्हणूनही त्याला निधान म्हटलंय. मनुष्य देह ही कर्मभूमी आहे. इंद्रिय शक्ती, विचारशक्ती, बुद्धीची शक्ती केवळ मनुष्य देहात दिली, म्हणूनही त्याला निधान म्हटलंय. करोनिया प्रबोध संत पार उतरले, करोनिया प्रबोध संत पार उतरले, करोनिया प्रबोध संत पार उतरले, करोनिया प्रबोध संत पार उतरले. मनुष्य देहाय सानिधा, साधाल ते करोनिया प्रबोध संत पार उतरले, करोनिया प्रबोध संत पार उतरले. हे करोनिया प्रबोध संत पार उतरले, करोनिया प्रबोध संत पार उतरले. मनुष्य देह ऐसा निध का बरं महा ठेवाय? तेच कारण सांगतो. एक त्याच्यातलं महत्वाचं कारण, मनुष्य देहाला एवढं महत्व यायचं कारण, मनुष्य देहात आपल्याला मिळालेली वाणी, म्हणजे माणसाला जी वाणी आहे ना, अशा पद्धतीची वाणी देवादिकांनाही नाही, पशवादिकांनाही नाही आहे. आपण बघा, पशु शरीराचे अभ्यास करणारे कितीतरी लोक आहे. काही प्रसंगाने असा होतो, एखादा कावळा काही कावकाव करायला लागतो, कितीतरी कावळे जमा होतात. एखादा कावळा कावकाव करायला जमलेले सर्व पांगून जातात. म्हणजे याचाच अर्थ काहीतरी सांकेतिक भाषा आहे ना त्यांची. त्याशिवाय हा परिणाम होणार आहे का? कोणी नसतं. थोडीशी साखर पडू द्या, एखादी मुंगी कशी तिथून येते आणि तिच्याकडे कोणता संदेश पाठवण्याची यंत्रणा आहे, थोड्या वेळात किती मुंग्या जमा होतात. म्हणजे इकडे या आणि इथून परत जा, हे काहीतरी सांकेतिक भाषा आहेच ना त्यांची. पण आपल्याला जशी आहे तशी निश्चित त्यांना नाही आहे. म्हणजे माणसालाच अशा पद्धतीची मिळालेली वाणी, या वाणीचं जे महत्व आहे, सर्वात प्रधान महत्वाचं महत्व असं आहे, ही जी वाणी मिळाली ना, ही साक्षात देवाची विभूती आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती योगाच्या वर्णनात भगवंताने जे आपल्या विभूती सांगितल्या, त्यात 7 स्त्री शक्ती विभूती सांगितली. कीर्तिर्श्री वाक्च नारीणाम, स्मृतिर्मेधा धृती क्षमः,
वाणी ही भगवंताची शक्ती आहे, विभूती आहे. 7 प्रकारच्या स्त्री शक्ती विभूती आहे. म्हणजे वाणी जी मिळाली ही देवाची विभूती आहे. बरं, अशा विभूती स्वरूप वाणी मिळाली आहे. वापरायचं पुन्हा स्वातंत्र्य आहे. आणि स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ जो सदुपयोगच करू शकतो असा नाही, जो दुरुपयोगही करतो. करतात ना माणसं, दुरुपयोगातला भाग. अनंत वाचाळ बरळते बरळ, अनंत वाचाळ बरळते बरळ, अनंत वाचाळ बरळते बरळ, अनंत वाचाळ बरळते बरळ. कैसे गोपाळ पावे हरी, कैसे गोपाळ पावे हरी, कैसे गोपाळ पावे हरी. हा दुरुपयोगातला भाग आहे. तुम्ही बघा, ही वाणी मिळाली त्याचा सदुपयोग. आणि या वाणीचं वैभव तुम्ही बघा. आता आपलं कीर्तन चालू आहे, कशाच्या जोरावर चालू आहे? वाणीच्याच ना. की माझ्या डोक्यामध्ये असणारे विचार, मनामध्ये असणारे भावना अभिव्यक्त करण्याचं, मांडण्याचं महत्त्वाचं माध्यम दिलंय. वाणी वापरायचं दिलंय स्वातंत्र्य. आणि तिचा जर सदुपयोग केला, सदुपयोग म्हणजे काय की वाणीच्या द्वारा काही आपण मंत्र म्हटले, स्तोत्र म्हटले, भगवंताचं नामचिंतन केलं, काही ग्रंथाचं पारायण केलं, लक्षात घ्या हा वाणीचा सदुपयोगातला भाग आहे. म्हणजे अशा पद्धतीने वाणी जर समर्पण केली, लक्षात घ्या, तर वाणीच्या द्वारा देवाची एक पूजा होते. मग वाणीच्या द्वारा जी पूजा होते त्याला वाङ्मय पूजा म्हणतात. ती वाङ्मय पूजा कशी करावी, त्या वाङ्मय पूजेचं नेमकं स्वरूप काय, ती वाङ्मय पूजा करत असताना मला मिळालेली वाणी पांडुरंगाला मी समर्पित कशी करतो, किंबहुना समर्पण भावाने पांडुरंगाची वाङ्मय पूजा कशी करतो, महाराज सांगता अभंगाच्या पहिल्या चरणात. समर्पिली वाणी, 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 समर्पिली वाणी. पांडुरंगे घेते धनी, पांडुरंगे घेते धनी, पांडुरंगे घेते धनी. पूजा होती मुक्ता फळी, पूजा होती मुक्ता फळी, पूजा होती मुक्ता फळी, पूजा होती मुक्ता फळी. पांडुरंगे पूजा होती मुक्ता फळे, पूजा होती मुक्ता फळे, पूजा होती मुक्ता फळे. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी. समर्पण भावाने वाङ्मय पूजेचं लक्षण महाराज या अभंग सांगतात. त्याकरता या वाणीचं महत्त्व आपण बघा. मी सांगून गेलो, अशा पद्धतीची वाणी केवळ मनुष्यालाच मिळते 84 लक्ष योनीमध्ये. त्यातही पुढे जाऊन थोडंसं सांगायचं झालं, माणसालाच ही वाणी मिळते, पण कितीतरी माणसं आहे त्यांना ही वाणी मिळत नाही. मनुष्य देहातून माणसालाच मिळते ना, याला का नाही मिळाली? काय देवाची चूक झाली याच्यात? त्याला कारण त्याचं कर्मच आहे. मनुष्य देहात येऊन वाणी का नाही मिळाली? मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, होतो पंडित महाज्ञानी. दश ग्रंथ षडशास्त्र पुराण,
षडशास्त्र पुराणे चारी वेद मुखोद्गत वाणी चारी वेद मुखोद्गत वाणी गर्वामध्ये झाली सर्व हानी मुका झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली गर्भामध्ये झाली सर्व हानी मुका झाला वाचा गेली मुका झाला वाचा मनुष्य देहात होणी वाणी का मिळाली नाही जिव्हाला चावली भोजना दुग्धकृत शर्करा पकवांना निंदले उपांना तेने पावलो मुखबंधना साधू संताची निंदा केली हरिभक्ताची म्हणजे वाणी का मिळाली पण ज्यांना मिळाली त्या वाणीचं वैभव आपण बघा वाणी त्याच द्वारा संस्कार संपन्न मनुष्य घडवला जातो याला संप्रदाय म्हणतात संप्रदाय शब्दाचाच अर्थ काय आहे सम्यक प्रकर्षेण गुरु शिष्य परंपरेनुसार अवच्छिन्न रूपेण दीयते इति संप्रदाय त्याला संप्रदाय म्हणतात मगाची सांगितलं ना ये हृदयचे ते हृदय घातले मग वाणीच्या द्वारा श्री गुरु संत शिष्याला उपदेश करतात जीवदशा त्याची निवृत्त करतात म्हणजे वाणीच्याच द्वारा संप्रदायाची ही परंपरा अखंडित चालू आहे व्यवहारातही आपण बघा संस्कार संपन्न मनुष्य घडायचा असेल शाळेतील शिक्षक सुद्धा काय वाणीच्याच द्वारा उपदेश करतात ना की वाणीचं हे वैभव आहे वाणीच्या द्वारा संस्कार संपन्न मनुष्य घडवला जातो आहे हे वाणीचं वैभव परमार्थामध्ये अध्यात्म विद्या प्रदान करून आपल्या शिष्याची जीवदशा निवृत्त करणे तुका म्हणे कानी ऐकेली मात तोची झाला घात जीवपणा ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटे वस्तू होऊन उठे कवन एक जो जीवदशा दासे परमात्म रूपता प्राप्त होते हे या वाणीचं वैभव आहे वाणीच्या द्वारा श्री गुरु संत काय करतायत शक्तिपात करतायत जीवदशा निवृत्त करणं शक्तिपात आहे परमात्म रूपता प्राप्त करून देणं शक्तिपात आहे शक्तिपाताचे पुष्कळ वर्णन आहे अनेक प्रकाराने शक्तिपाताचं उदाहरण दिलं आहे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज सांगतायत माझे सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज यांनी माझ्यावर केलेला शक्तिपात निवृत्तीनाथ महाराजांनी काय केलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काही नाही केवळ माझ्या डोक्यावर हात ठेवला बस महावाक्याचे नि नावी गुरुकृपेचे नि थावी माथा हात ठेविला नव्हे थापटेला जैसा केवळ कृपा दृष्टीने पाहिलं निवृत्तीनाथांनी काही नाही त्यांच्या दृष्टीतलं हे सामर्थ्य आहे हात ठेवा जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेश म्हणजे निवृत्तीनाथांचे केवळ दृष्टीमध्ये हे सामर्थ्य आहे पुष्कळ शक्तिपात आहे आलिंगनाने शक्तिपात आहे आलिंगन संताची या दिव्य झाली निवृत्तीनाथ महाराजही काय सांगतायत मस्तकी तो जाना ठेविला कर म्हणजे महाराजांचा अनुभव तोच आहे सापडविले वाटी जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना म्हणजे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांनी केलेला शक्तिपात काही नाही ज्ञानेश्वर महाराज सांगतात त्यांची कृपादृष्टी प्राप्त झाली कृपा कटाक्षने हाळिली आपली पदी बैसविली बाप रखुमा देवीवरो विठ्ठले भक्ता दिधले वरदान दृष्टीमध्ये आता कोणी म्हणेल दृष्टीमध्ये हे कसं सामर्थ्य आहेच ना दृष्टीमधलं सामर्थ्य आता विघातक सामर्थ्य पहिल्यांदा सांगतो तुम्ही बघा व्यवहारात आपण म्हणतो का नाही एखाद्याला दृष्ट लागली म्हणतो आता दृष्ट लागणं खरं का खोटं सांप्रत विज्ञानाच्या प्रगत काळात सांगायचं का नाही पण एक भाग सांगतो भगवान अर्जुनाविषयी म्हणतात माझं जे तुझ्यावर एवढं प्रेम हे मिळावं साधक लोक काय करतायत सोहंभा वाटकू मोक्ष सुखा झाले रंकू पण त्यांना हे प्रेम सुख न मिळाले तयांचे दृष्टीचा कलंक लागेल तुझी या प्रेमा भगवान सांगतायत तुझ्या प्रेमाला दृष्ट लागेल अर्जुन माझे दिठावेल प्रेम महाराज म्हणतात म्हणजे दृष्टीतली ही विघातक शक्ती आहे अगदी व्यवहारात बघा धामण नावाचा साप आहे तिला काही म्हशीला जाऊन चावावं लागत नाही काय होतं त्यांच्यात दृष्टादृष्ट होते बस धामण नावाचा साप आणि म्हैस यांची दृष्टादृष्ट झाली म्हैस मरून पडते म्हणजे दृष्टीमधली ही विघातक शक्ती आहे सद्गुरूंच्या संतांच्या दृष्टीमधली असणारी ही सामर्थ्य शक्ती आपण बघा केवळ कृपा दृष्टीने पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याकरता कुर्मीचं उदाहरण दिलंय की काश्मीर आपल्या पिल्लाला दूध पाजित नाही तिला दूधच नाही पाजेल कोण पिल्लांचं भरण पोषण कसं व्हावं तिच्या दृष्टीमध्ये हे सामर्थ्य आहे म्हणजे दृष्टीने शक्तिपात होतो नुसतं स्मरण केलं तरी शक्तिपात आहे त्याच्या पुढची एक अवस्था आहे
केवळ स्मरण करा. म्हणून तर स्मरणाचं महत्त्व जे संप्रदायात दिलंय ना, यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. महाराजांनी मागणंच असं केलंय, विसरतो न पडावा माझा, म्हणजे माझं स्मरण असावं. जसं निवृत्तीनाथ महाराजांनी अनेक विविध प्रकाराने ज्ञानेश्वर महाराजांवर शक्तिपात केले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, काय करा, निवृत्तीनाथ महाराज शक्तिपात करतील, एकच करा, त्यांचं स्मरण करा, दुसरं काही नाही. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती. संसाराची शांती झाली माझ्या, संसाराची शांती झाली माझ्या, संसाराची शांती झाली माझ्या. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली. अनेक प्रकाराने शक्तिपात आहे, ते वाणीने शक्तिपात. माझा मुख्य काय विषय आहे, वाणीच्या द्वारा श्री गुरु संत शिष्यावर शक्तिपात करतात. हे वाणीचं वैभव आहे, लक्षात घ्या. म्हणजे वाणीच्या द्वारा होणारा शक्तिपात म्हणजे वाणीमध्ये असणारी ही अगाध शक्ती आहे. म्हणजे कितीतरी उदाहरण आपल्याला पाहता येते. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण बघा, वाणीमध्ये काय शक्ती आहे. गीतार्थ सांगणं सोपं आहे का? गीतेचा अर्थ सांगता येणं. भगवान शंकर काय म्हणतात गीतार्थाविषयी, ते तर हरू म्हणे नेनिजी, देवी जैसे का स्वरूप तुझी, तैसे नित्य नूतन देखे जे गीता तत्व. मी गीतार्थ जाणणं अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, तुम्ही गीतार्थ सांगितला कसा? आणि पुन्हा मराठीत त्याच्यापेक्षा अवघड आहे. कारण पूर्वी सर्व तत्वज्ञान संस्कृतमध्ये होतं. संस्कृतमध्ये सांगणं सोपं आहे, पहिल्यांदा वाट निर्माण करणं अवघड आहे. मराठीत सांगायचं कसं काय केलं हे कार्य. अनेक कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. फक्त एकच चालू विषयाला धरून, माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे द्वीप पातलो प्रभू. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वाणीने मी सत्यवाद केला. आता सत्यवाद शब्दाचा अर्थ काय? दोन अर्थ आहे. एक सत्यवाद शब्दाचा अर्थ आहे परमात्मा सत्य आहे, आणि दुसरं त्याचं नाव सत्य आहे. सत्यसाचं खरी नाम, सत्य नामाचं मी सदैव अनुष्ठान केलं. अखंड नामचिंतन करणारा नामधारक, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामी मुक्तपीठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेली. म्हणजे नामधारक संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज असल्यामुळे नामधारकाला ज्या गोष्टी बोलता येत नाही त्या सहजी बोलता येतात. मी गीतार्थ का बोलू शकलो? मी नामधारक होतो. महाराज सांगतात ना, न बोले ते बोलो येईल उगले, बोले ते बोलो येईल उगले, न बोले ते बोलो येईल उगले, बोले ते बोलो येईल उगले. नामे या विठ्ठले एकाची या, नामे या विठ्ठले एकाची या, नामे या विठ्ठले एकाची या. म्हणजे न बोलणाऱ्या ज्या गोष्टी, वेदार्थ असेल, गीतार्थ असेल, नामधारक असेल, उगले नाम सहजतेने. ज्ञानेश्वर महाराजांनी काय अभ्यास केला, काय अनुप्रास जुळता का नाही पाहिलं नाही. रिकामे तोंड करू गेली बडबड, तै गीता ऐसे गोड आतोडली. आणि दुसरी गोष्ट आहे, सत्यवाद केला म्हणजे वाणीने खरंच बोललो. म्हणजे नामधारक असल्यामुळे नामधारकाला गीतार्थ सांगता येतो, किंवा वाणीने सत्य बोललो. आणि सत्य बोलणाऱ्याची वाणी खरी होती, खोटं बोलणाऱ्याची नाही. सत्य बोलणाऱ्याची वाणी कल्पलता होती. म्हणून एक व्रत आहे, वाणीने खरंच बोलायचं, खोटं बोलायचंच नाही. सत्यवाद केला त्याची वाणी कल्पलता होते. आणि एवढं एक व्रत केलं ना, संप्रदायातील शेवटचं व्रत केल्यासारखं आहे. आपलं आयुष्य चाललं परमार्थात, अजून देवाची भेट होत नाही. का होत नाही? त्याचे जे अनेक कारणे, त्यातील हे एक कारण आहे, आपण खरं कधी बोलतच नाही, खोटं बोलतो. म्हणजे पहिली गोष्ट काय, वाणीने खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. आपण खरं बोलत नाही, खोटं बोलतो, एरवीही बोलतो. आणि कीर्तनात आता ही जागा आहे का खोटं बोलायची? आपल्याला वाटत नाही का इथे लोक खोटं बोलत नसतील म्हणून? जास्त बोलतात. मला आलेला अनुभव, मी नाव नाही सांगत, कीर्तनकार महाराजाचे मोठे आहेत. माझे शेजारी निवृत्तीनाथ मंदिरात बसले, फोन आला होता, असेल कोणाचा आला होता, इकडनं काय सांगत होते, अहो नाही जमणार मला, हो मी आता आळंद दिलाय. कुठे सांगताय?
म्हणजे वाणीने खरं बोलावं, खोटं बोलणे, एरवी बोलणे आणि कीर्तनात बोलायचं काय कारण आहे का? म्हणजे वाणीने खोटं बोलतात, खोटं बोलणे वाणीच्या द्वारा कोणाची निंदा करू नये. वाणीच्या द्वारा आपण निंदा केली काय होतंय? निंदा करणारा अशेषही पातके वसती निंदकापाशी. हा वाणीचा दुरुपयोगातला भाग आहे. मग देवाची प्रसन्नता नाही होणार. वाणीने कोणाची निंदा करू नये. सर्व पापाचा तो आश्रय होतो. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिती. निंदा पापाला जन्म देते, सर्व पापाचा आश्रय होतो. प्रसंग असा घडला, एका झोपडीत राहणारी म्हातारी 3-4 दिवस झाले आजारी पडली होती. आता ही गोष्ट तिच्या झोपडीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे राहणारी एका घरात बाईला कळाली. ही म्हातारी आजारी आहे, 2-3 दिवस झाले, काही खाल्लं नाही. तिने स्वतः स्वयंपाक बनवला, ताट भरलं, तिला खाऊ घाला बरं वाटेल बा. आणि नेमकं ताट न्यायचं ते झाकून न्यायचं विसरले, रस्ताच ओलांडायचा होता, तिच्या झोपडीत जायचं. नेमकं आकाशातून एक घार चालली होती. साप पकडला, सापाच्या तोंडातलं विष अन्नात पडलं, तिने अन्न खाऊ घातले, हिचे प्राण गेले. चित्रगुप्त विचार करत होते, असा दोष घडलाय, कोणाच्या डोक्यावर हे पाप टाकावं? घागरे ते सापाच्या डोक्यावर टाकता येत नाही, घारीच्या डोक्यावर टाकतात, त्यांचं काय? तिचं ते भक्ष्य ती घेऊन चालली. साप काय त्याच्यात विष ओकायला गेला नाही. बरं, जिने खाऊ घातलं तिने काही विष प्रयोग केला नाही, जिने खाल्लं तिने काही आत्महत्या केली नाही. तिला काय माहिती याच्यात विष आहे? पुष्कळ आहे. मग चिंतन केलं, मग काय करावं म्हणाले. असा प्रसंग तर घडलाय. चित्रगुप्त विचार करतो, नारद मुनी काय यायला नको. नारद मुनी असं झालं, कोणाच्या डोक्यावर पाप टाकावं? आपण बघा ना, जसे गावामध्ये मंडळ असतात, आपल्या सप्त्याचे मंडळ असतात, गणपतीचे मंडळ असतात, तसे एक निंदा मंडळ असतं. काही काम नाही त्यांना, रात्रीचं बसतात पारावर, याची त्याची निंदा म्हणते. उलट म्हणतात, महाराज आमच्या मंडळात येऊन बघा, रात्र कशी जाईल कळणार नाही. त्याला म्हणतो, आमच्या वारीत येऊन बघ, नुसती रात्र नाही, 49 कसे दिवस जातात कळणार नाही. विठ्ठला नारद मुनी सांगितलं, मग ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहे, कोणाच्या डोक्यावर पाप टाकू लक्षात येत नाही. ज्या पापाला कोणीही आश्रय सापडत नाही ना, हे बा हे गावातलं निंदा मंडळ, यांच्या डोक्यावर पाप टाका, ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे. विठ्ठला 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 अशेषही पातके वसती निंदकापाशी. वाणीने कोणाची निंदा करू नये. म्हणजे बरं, आता त्याची पुढची बाजू, मग एरवी करून येईन कीर्तनात. कीर्तन कोणाचं निंदा करायचं, ठीक आहे, हा निंदा करा कीर्तन, कोणाची दोष आहे जे टाकायचे आहेत लक्षात घ्या. मग कीर्तनात निंदा चालत नाही, होत नाही. किती होते? महाराजांना अनुभव आहे. मला वाटतं 2001 सालची गोष्ट असेल, त्र्यंबकेश्वरला संपूर्ण महाराष्ट्रातील कीर्तनकाराचं 2 दिवसाचं संमेलन झालं होतं. पुष्कळ ठराव पारित केले. त्याच्यातला एक ठराव, कीर्तनकारांनी कीर्तनात कोणाची निंदा करू नये. आता चिंतन करा, कीर्तन कोणाच्या निंदा करायचं ठिकाण आहे का? मग निंदा होत नाही का? होते. किती होते? अरे कीर्तनकाराला जमून ठराव करायची वेळ यावी एवढी होते. विठ्ठला विठ्ठला बरं, त्याची पुढची बाजू, निंदा करू नये. मग स्तुती करावी का? गंमत आहे, कीर्तनामध्ये देवा व्यतिरिक्त संता व्यतिरिक्त स्तुती करू. मग स्तुती होत नाही का कीर्तनात? कोणाची? देवाची, संतांची? अरे ज्याने कीर्तन ठेवलं त्याची अर्धा 1 तास तर त्याच्यातच ऐकणाऱ्यालाही माहिती आहे ही चाललेली स्तुती खोटी आहे का. ज्याची स्तुती चालली, गावकरी त्याला अंडरपॅन्ट घालत होते तेव्हापासून पाहत आहे. पण संप्रदायाची मर्यादा आहे म्हणून कोणी खरंच बोलत नाही. असं का मग स्तुती? कारण कीर्तन झाल्यावर याचं पाकिट त्याच्यावर अवलंबून आहे. पुढच्या वर्षी बोलवलं पाहिजे, म्हणजे अवघड आहे. आपण बघा, निंदा करायची तरी कोणाची? देवाची. स्तुती करायची तरी देवाची. तू शेतकरी वर्ग, तुम्हाला अनुभव जास्त आहे. शेतकरी आता गावातही राहत नाही, मळ्यामध्ये राहतात. आता मळ्यामध्ये फार लोकांशी संबंध नाही आहेत. काय होतं, गावात राहिलं ना जास्त, मग विषयी पामर लोकांशी संगत जास्त असते. साधू महात्मा कोणता चांगला? ज्याच्या संगतीत साधक राहतात, ज्याची वाणी उपदेशामध्ये प्रवृत्त होते. नको त्या लोकांची संगत काही कामाची नाही. आपण बघा, शेतकरी वर्गात काय होतंय, पेरून ठेवलं पाऊस पडला नाही, शेतकरी कोणाला नावं ठेवतो? अरे ज्याला देव म्हणतात झोपला का काय, दिसत नाही?
पेरून ठेवलं, पाऊस पडला पाहिजे आणि चांगला पाऊस पडला, शेतकरी काय म्हणतो, देव जगवतो बरं. म्हणजे निंदा करायची तरी, देवाची स्तुती करायची तरी, का त्याचं अंतःकरण सरळ आहे. विठाला विठाला म्हणजे देवा व्यतिरिक्त, संता व्यतिरिक्त वाणीच्या द्वारा कोणाची स्तुती करू, निंदात्वा स्तुती करावी देवाची, स्तुती करावी निंदात्वा स्तुती करावी देवाची, अथवा स्तुती करावी देवाची. कीर्ती मानवाची वाढू नये, ती वाढू नये, कीर्ती मानवाची वाढू नये. निंदात्वा स्तुती करावी देवाची. म्हणजे निंदा स्तुती त्याच्या पुढचा एक भाग सांगतो. म्हणजे कीर्तनात कोणाची निंदा करू नये, मग स्तुती करावी का स्तुती करू नये, त्याच्या पुढचा एक भाग, कीर्तनाचा व्यापार करावा का. व्यापाराचं ठिकाण आहे कीर्तन. व्यापार चालला नाही, मग किती चाललाय. याला व्यापाराचं स्वरूप आलं, त्याचा एक दुष्परिणाम लक्षात घ्या. काय होत आहे समाजात, असं होत आहे कीर्तनाचे पैसे फार मिळतात, त्याचा परिणाम काय झाला, जे अनधिकारी आहेत ना ते याच्यात प्रवृत्त झाले कीर्तन करायला. कीर्तनाला काय अधिकार लागतो, अनुबंध आहे, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. कोणी कीर्तन करावं, कशासाठी कीर्तन आहे, कीर्तनाची काही विचार राहिला नाही. आणि अनधिकारी प्रवृत्त झाले, केवळ पैशाकरता प्रवृत्त झाल्यामुळे कितीतरी लोक आहेत हरिपाठ पाठ नाही कीर्तन करतायत. त्याच्या पुढचं सांगू, अनुभवाने स्पष्ट सांगतो, अरे एकादशी करत नाहीत आणि कीर्तन करताय. विठाला विठाला परत त्यांनाही नावं ठेवण्यात काय अर्थ आहे. जबाबदार आपण आहे ना ठेवणारे. व्यापार करू नये. व्यापार का वाढला, काय तुमच्या खिशातून ओढून घेताय काय, ते तुम्ही देताय म्हणून तर घेतायत. किती व्यापार चाललाय. हा लक्षात घ्या. कलियुगामध्ये उद्धाराचं महत्वाचं माध्यम आहे कीर्तन. मी का सांगतो, कोणाची मला निंदा करायची नाही, तत्व काय सांगायचं आहे. कीर्तन संस्थेचं अवमूलन झालं, समाजाचं अवमूलन व्हायला वेळच लागणार नाही. म्हणून ही मर्यादा पाळणं कोणाचं काम आहे, सर्वांचंच ना. आपल्या घरामध्ये केर कचरा कोण करतो, बाहेरचे लोक, आपणच. मग आपल्यालाच झाडावं लागतं. तसं आहे सांप्रदायिक प्रत्येक वारकऱ्याचं हे कर्तव्य आहे. ही मर्यादा परिपालन करणं, हे साधन शुचिता समाजामध्ये कायम राहिली पाहिजे, नाहीतर हा उद्धाराचा मार्ग बंद होईल. मी त्या का सांगतोय, महत्वाचा विषय आहे वाणी. वाणीच्या द्वारा श्री गुरु संत उपदेश करतात. ज्यांनी शक्तिपाताच्या द्वारा जीवदशा निवृत्त होते, परमात्म रूपता प्राप्त. तुम्ही वाणीचं वैभव बघा ना, किती वाणीत किती शक्ती आहे. एखाद्या गावामध्ये दोन घराण्याचं काही वैमनस्य शत्रुत्व असतं, 2-3 पिढ्यापासून असतं. पण जर गेलो आपण तिथे प्रेमाने 2 शब्द बोललो ना, हे शत्रुत्व निवृत्त होतं. कशाची ताकद आहे, वाणीची, शक्तीची. एखाद्याच्या घरी आपण कोणी गेलं, या बसा म्हटलं तरी आगत स्वागत केलं, 2 शब्द प्रेमाचे बोलले, काही नाही. शब्दामध्ये अशी अचिंत्य शक्ती आहे. संप्रदायात तर त्याचं फार महत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, बाप रे बाप, बाप या शब्दाचे काय उपकार. बाप उपयोगी वस्तू शब्द. स्मरणदानी प्रसिद्धो अमृताचा विशदो आरिसा नव्हे. देवाचं स्मरणदान करणारा शब्द हा अमृताचं दान करणारा आरसा नव्हे काय. म्हणून संप्रदायामध्ये शब्द हा बहुसार. शब्द शक्तीचं फार चिंतन आहे. का, शब्दामध्ये अशी शक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, शब्द शक्ती अचिंत्यत्वात अपरोक्ष ही. देवाचं प्रत्यक्ष दर्शन करून देण्याचं सामर्थ्य शब्दात आहे. म्हणून वारकरी जीवनामध्ये शब्दाचं जे महत्व आहे ना, आम्हा घरी धन. कोण कशाला धन समजेल पुष्कळ आहे, पण वारकरी धन कशाला सांगतो. शब्द हे आमच्या धन नाही, त्याच्या पुढची अवस्था आहे. आमचा देव सुद्धा कोण आहे. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. गौरव पूजा करू शब्दाची, गौरव पूजा करू शब्दाची, गौरव पूजा करू. आमचा देव तरी कोण आहे. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. आणि शब्दरूपी देवाची शब्दाने पूजा करायची म्हणजे वाङ्मयी पूजा आहे. आता जे शब्दाचं शास्त्र आहे त्याला काय म्हणतात, त्याला व्याकरण शास्त्र. आता काळही असं विचित्र, व्याकरण कोण शिकायला मागतं, कोणतंच शास्त्र शिकायला मागत नाही. व्याकरण नाही, न्याय नाही, वेदांत नाही. मला अनुभव आहे. मी कोरोनाच्या आधीपर्यंत विचारसागर वृत्ती प्रभाकर पाठ सांगायचो रोज.
मी कीर्तनाला बहुतेक गेल्यावर मुक्काम का करत नाही, अनेक जे माझ्या प्रापंचिक अडचणी मंदिराची सेवा जे त्यात हे एक कारण होतं. 10-15 विद्यार्थी मी शिकवायचो. पुढे काय झालंय, पोरांची इच्छा नाही म्हणे महाराज हे शास्त्र काही तर मला सांगितलं महाराज आम्हाला टिपण करून द्या म्हणले. टिपण अरे म्हटलं माझ्या गुरूंनी शिकवलं नाही मला, रामायण सांगा म्हणले, भागवत सांगा म्हटलं. अरे हे तत्व समजल्याशिवाय ते काय समजणार आहे, कारण प्रवृत्तीच राहिली नाही, सर्वच रेडीमेड पाहिजे. मी सांगितलं ना कीर्तन सुद्धा रेडीमेड. आपली जिज्ञासा वृत्ती वाढली पाहिजे ना, अभ्यास कराल का नाही, कोणी ते करायला मागत नाही, प्रवृत्त त्यामध्ये होत नाही. म्हणजे आपली जिज्ञासा वृत्ती त्यामध्ये वाढली पाहिजे. शास्त्र कोण शिकताय, कोणाला पाहिजे, व्याकरण शास्त्र वाणीचं शास्त्र आहे, शुद्ध लिहावं कसं, शुद्ध बोलावं कसं, ज्याच्यात शिकवलं जातं व्याकरोती. आपण ज्या देशात जन्माला आलो खरंच भाग्यवान, कितीतरी थोर महापुरुष होऊन गेले. तुम्ही बघा पतंजलीचं उदाहरण आहे, स्वतंत्र योगशास्त्र निर्माण केलं. योगशास्त्र म्हणजे नुसतं आसन करणं म्हणजे नाही, समाधी अवस्थेपर्यंत प्राप्त होणं. आणि योगशास्त्र निर्माण करून पुन्हा त्यांनी काय केलं, व्याकरणावर महाभाष्य लिहिलंय. म्हणजे एक स्वतंत्र शास्त्र निर्माण केलं आणि पुन्हा व्याकरणावर भाष्य लिहिलंय. सर्वांग परिपूर्ण जीवन. आपली अवस्था बघा, आपल्याला पखवाज वाजवता यायला लागला तर लावता येत नाही, लावता यायला लागला तर म्हणता येत नाही, म्हणता यायला लागला तर कीर्तन करता येत नाही, एक आहे तर एक नाही अशी अवस्था. सर्वांग परिपूर्ण, ज्याला अष्टपैलू म्हणतात, अष्टपैलू जीवन. इंग्रजीत त्याला ऑलराऊंड म्हणतात, पण हे चुकीचं भाषांतर आहे. ऑलराऊंड म्हणजे गोटा, ज्याला ग्रीपच नाही, कुठेच कामाला येत नाही. अष्टपैलू म्हणजे 8 पैलू ज्याच्या जीवनात आहे, ज्याला ग्रीपच नाही तो काय अष्टपैलू आहे का? ऑलराऊंड म्हणजे चुकीचं आहे. अष्टपैलू जीवन ज्याला म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण बघा, सर्वात श्रेष्ठ आहे. पतंजली योगाभ्यासाविषयी सांगतील, व्याकरणाविषयी. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज असे आहेत की योगाभ्यासामध्ये त्यांचा अधिकार. ज्ञानराज माझी योग्यांचे, योगामध्ये सर्वात श्रेष्ठ, जगातले सर्व ज्ञानी एकत्र केले, त्यांचा अधिकार. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणजे ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे नामधारकामध्ये श्रेष्ठ अधिकार. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपीठ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार. साहित्याच्या दृष्टीने विचार, सर्व साहित्यिकामध्ये थोर साहित्यिक कोण आहे? नवरसी बरबी सागरू, करवी उचित रत्नांच्या गरू, भावार्थाचे गरीवरू निफज. ज्योतिषशास्त्र विचारा, ज्ञानेश्वर महाराज ज्योतिषाचे ज्ञानी, संगीताचे ज्ञानी, जनी म्हणे ज्ञानदेवा. सर्व क्षेत्रामध्ये सर्वांग परिपूर्ण जीवन. मी का सांगतोय, या दोघांनी पतंजलींनी ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभवामध्ये ही वाणी कशी चालतील लिहिलेलं आहे, व्याकरणाच्या दृष्टीने आणि योगाभ्यासाच्या दृष्टीने. आपण बोलतो, आपल्याला काय वाटतं, सहज आपण बोलतो. त्याच्या पाठीमागची जी प्रक्रिया आहे ना, पहिल्यांदा आपल्या आत्म्याचा अग्नीशी संयोग होतो, अग्नीचा वायूशी संयोग होतो, आणि मग परावाणीमध्ये शब्द येतो, मग पश्चंती, मग मध्यम, आणि मग वैखरीतून बाहेर पडतो. बरं नुसता वैखरीतून बाहेर पडत नाही, त्याचं स्थान दिलं आहे, कोणत्या ठिकाणाहून बाहेर पडतो. म्हणजे तो औष्ट आहे, महाप्राण आहे, अनुनासिक आहे, कंठ आहे, तालव्य आहे, फार बारकावा आहे शिकायचा. किती बारकावाने सांगितलं आहे. आपल्याला काय वाटतं, आपण सहज बोलतो. हे जे शास्त्र आहे ना, मारुतीरायाचं उदाहरण बघा. व्याकरण शास्त्र कोणाकडे शिकलंय? सूर्यदेवाकडे. सूर्यदेवाकडे व्याकरण शिकलं. वानरांना उपदेश करत होते मारुतीराय. चालू होती सभा, रामचंद्र प्रभू लक्ष्मणासहित चालले होते. मारुतीरायाचे शब्द कानी पडले, स्तब्ध उभे राहिले, सर्व भाषण ऐकलं. लक्ष्मणाला सांगितलं, जा घेऊन ये त्याला इकडे. कोण बोलतोय म्हटले, काय त्याची वाणी आहे, काय उच्चाराची घनता आहे. अरे याचे शब्द शत्रूच्या कानावर पडतील, शत्रूच्या हातात जर नागवी शस्त्र असतील ते कधी गळून पडतील कळणार नाही, जा घेऊन ये. कोण वर्णन करतंय? रामचंद्र प्रभू. कोणाचं? मारुतीरायाच्या वाणीचं. म्हणजे त्यांच्या भेटीला उपकारक ठरली आहे वाणी. मारुतीरायाने सेवा केली तो नंतरचा भाग आहे. मग अशीच वाणी आपल्यालाही दिली आहे, तीच वाणी आहे ना. मग त्या वाणीच्या द्वारा आपण बोलावं कसं, ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात ना, म्हणजे आपण कसं बोलावं, कसं बोलू नये. संतांचे जे उपकार आहेत ना, कसं बोलू नये. विरोधवाद बळू, प्राणीताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू, आटुवे गोविंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यसिले अवगुणू जया वाचा. मग कसं बोलावं? तैसी साचा आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ, विचिती वचन जेनी राही समाधान. मुखिया अमृताची वाणी, मुखिया
आणि देवाचे कारण हे एक संतांचं लक्षण आहे ना, आपल्याला उपदेश आहे आपण कसं बोलावं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, वाची बरवी कवित्व, कवित्वी रसिकत्व परतत्व स्पर्श जैसा. देवाविषयीच बोलणं करणं. परतत्व स्पर्श जैसा म्हणजे देवाविषयीच बोलणं ज्याच्यामध्ये आहे. नाही तर आपण बोलतोय, तुम्ही लक्षात घ्या, वाणीचा दुरुपयोग आपण लक्षात घ्या, काव्यात्मक बोलावं. आता पुष्कळ त्या कवीचे उदाहरण दिले. कोण क्रांतदर्शिना हा टलट हिंगणबेट लावल्याने झाला कवी असं नाही आहे. तुका म्हणी कवी जगा माझी रूढी दावी. म्हणजे देवाविषयीचं बोलणं ज्याच्या जीवनात, देवाविषयीचं बोलणं म्हणजे महाराज येते ते सोप्या शब्दात सांगतात. समर्पण, समर्पिली वाणी. समर्पण, वाणीचं समर्पण. आरंभी जो विषय घेतला, वाणी मिळाली जी देवाला समर्पण केली, त्याच्यातला फक्त एकच भाव बघा, बोलण्याची नाही आता देव विना काही. आता देव विना काही. आता देव विना काही. बोलण्याची नाही आता देव विना काही. आता देव विना काही. आता देव विना काही. बोलण्याची नाही आता देवा विण काही. बास, दुसरा नियमच नाही, एक सरे केला नियम. समर्पिली वाणी. जसं भगवान सांगता ना, अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितंच यत् स्वाध्यायाभ्यसनंचैव वाङ्मयं तप उच्यते. अखंड भगवन नाम. तिथे ज्ञानेश्वर मला सांगतात, निगमुका नामो. स्वाध्याय स्वशाखेचे अध्ययन नाही तर नामचिंतन. याचं नाव आहे समर्पिली वाणी. वाणी पांडुरंगी वाणी समर्पिली. त्याचा परिणाम अखंड वाणीने भगवत नामचिंतन, दुसरं काहीच नाही. त्याचा परिणाम पांडुरंगी घेते धनी. वाणी पांडुरंगी समर्पिली घेते धनी. धनी म्हणजे तृप्ती त्यामध्ये प्राप्त होते. आता अखंड भगवन नामचिंतन केल्यावर काय तृप्ती, काय समाधान आपल्याला कळत नाही का? जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, तोपर्यंत नाही कळणार. खरंच नामभक्तीमध्ये काय तृप्ती आहे आपल्याला समजतंय? आपण बोलतोय फक्त अमृता उनी गोड, जिव्हे गोड तीन अक्षराचा रस अमृत म्हणतोय. अनुभव आहे का? माझा अनुभव सांगू. आता वारीचं असतं, दशमी द्वादशी एकादशी जागर असतो. जागर करणारे वारकरी जागर करत असतात. ते पंक्तीवाले काय करतात, बादलीवर चहा घेऊन येतात. भजन करणारे अभंग म्हणून झालं, चरण बाकी असतात ते थांबा चरण नंतर म्हणू, अगोदर चहा घेऊ. अरे हे जर अमृताहून गोड असेल तर चहा घेशील का? विठाला विठाला नुसतं म्हणतोय, अनुभव नाही. पांडुरंगे घेते धनी. खरंच काय त्या तृप्ती आहे, समाधान आहे. एका बाईला रोज भांडण करायची सवय. एक दिवस असा, तिने सांजेची वेळ झाली, दिवसभरात भांडण झाले नाही. तिला वाटलं आता कसं काय दिवस गेला, करमत नव्हतं. तिने सांजेच्या वेळेला शेजारच्या बाईकडे गेली. का ग तुझ्याकडे थोडा विस्तव आहे का? आहे म्हणले. तुम्ही न्यायला काय आणले? ती म्हणाली तू कोण विचारणार. झाली सू. कारण त्याशिवाय समाधान नाही ना. मी आश्रमात असताना ना एक प्रसंग असा काढला. एक मोठे म्हणजे वयाने मोठे आले. महाराज 4 महिने चातुर्मास इथेच राहायचं. राहतो राहा. 8-15 दिवस राहिला, परत आला. महाराज मी चाललो, पण जातो जा. कारण महाराज मोठे माणसाची फार चौकशी नाही करायची. विद्यार्थी ठेवताना चौकशी ठेवून करायचे. तू परत आला 2 तासाने. मग महाराज म्हणले का रे कशाला आला? परत जायचं होतं ना. अहो महाराज 4 महिने चातुर्मास मला खरंच इथे राहायचं आहे. मग राहिलो म्हणले 8-15 दिवस. मला रोज शिव्या देऊन बोलायची सर. 8-15 दिवस राहिलो, कधी शिवी द्यायची वेळच आली नाही आश्रमात. काय येणार, सर्व साधक आहे. सकाळी काकडा चालतो, पाठ चालतो, भजन चालतो, पारण, शिवीची वेळच. मग आता शिवी देत नव्हतो, करमत नव्हतं. काय करू? मग आपल्याला वाटलं आता नाही जमणार इथे, जावं. मग कशाला आला? अहो तेच सांगतो, गेलो स्टँडवर, हे सामान त्या बसवर चढवायला हमालाला सांगितलं. त्याचं माझं झालं भांडण. चांगल्या 5-25 शिव्या त्याला दिल्या. समाधान झालं. परत आलो. मला जायचं नाहीच आहे, राहायचंच आहे, पण शिव्या दिल्याशिवाय करमत नाही म्हटलं. कारण कोणाची तृप्ती कशी असेल. आमचा अनुभव ना कीर्तनकारांचा. रोज कुठे कुठे कार्यक्रम असतो. एखादा दिवस असा येतो कीर्तन नाही, साधं प्रवचन नाही हो. आज अख्खा दिवस असा गेला, साधं प्रवचन नाही. कसा दिवस उजाडला, करमत नाही. एका कीर्तनकाराने मला सांगितलंय, लक्षात घ्या, म्हणजे ह्या जागेवर खोटं बोलणे मी सांगून गेलो की नाही. त्याने सांगितलं, महाराज मला नारळ पाकिट घ्यायची एवढी सवय लागली,
नारळ पाकिट मिळालं तर रात्री झोप येत नाही म्हटलं मला. मग त्याच्यावरचा उपाय मी शोधून ठेवला. मी बायकोला सांगतो मला आधी नारळ पाकिट दे, तेव्हा मला झोप येईल. विठाला विठाला म्हणजे हे टोक कुठे, ही अवस्था काय, महाराजांची अवस्था काय. पांडुरंगी घेते धनी वाणी पांडुरंगाला समर्पण केली, अखंड भगवत नामचिंतन केलं आणि त्याचा परिणाम वाणीच्या द्वारा पूजा होते. महाराज सांगता अभंग पूजा होती मुक्ता फळे 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 रस होविया मंगळे रस होविया मंगळे रस होविया मंगळे रस होविया मंगळे पूजा होती मुक्ता फळे 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 पूजा होते मुक्ता फळी रसोविया मंगळ. पूजा होते. आता पूजा कशाला म्हणतात, अगदी थोडक्यात ईश्वर ज्याने प्रसन्न होतो त्याला पूजा म्हणतात. आता पूजेचे प्रकार वेदामध्ये अनेक सांगितले. का, तेवढे अधिकाराचे लोक आहेत, काही संशयात टाकण्याकरता अनेक पूजा नाही सांगितल्या. ज्याचा जसा अधिकार आहे तसा उपदेश केला तो उद्धाराला प्राप्त होईल. अनेक प्रकार भगवद्गीतेत बघा ना, 14 प्रकारचा यज्ञ आहे. यज यजती म्हणजे पूजा करणे. यज्ञ शब्दाला काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी, आता आपण वाङ्मय पूजा म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, वाघ यज्ञ म्हणतात ना. आता विश्वात्मकी देवी येणी वाघ यज्ञ यज्ञ यज यजती. 14 प्रकारचे यज्ञ आहे, तेवढ्या प्रकारची पूजा आहे. पुष्कळ यादीच्या यादी पूजेची. आता महाराजांनी दत्त मंदिर बांधले, दत्तात्रयांची मूर्ती प्रतिष्ठा आहे, मग रोज पूजा करावी लागते का नाही मूर्तीची, त्याला मूर्ती पूजा म्हणतात. मग मूर्ती पूजा झाला का परमार्थ, त्याच्या पुढे कर्मपूजा आहे. दत्तात्रयाची मूर्तीची पूजन झालं की सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिकवावं लागतंय. आपल्या वाटेला जे कर्म आलंय ना, इमाने इदबारे करणं तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे म्हणून ती पूजे रिझलीनी आत्मराजी वैराग्य सिद्धी देई जे पसाय. आपल्या वाटेला जे कर्म आलंय लहान मोठं न म्हणता इमाने इदबारे करणं, त्याचं नाव आहे कर्मपूजा. त्याच्या पुढची पूजा आहे वर्मपूजा. मूर्तीमध्येच देव आहे, मंदिरातच देव आहे असं जो मानतो तो वारकरीच नाही. सर्वम खल्विदम ब्रह्म विठ्ठल जळी स्थळी भरला. मग आता सगळे जीव जर परमेश्वराचे अंश आहे, तू कोणाचा द्वेष मत्सर केला तर कोणाचा होईल, देवाचा. मग द्वेष मत्सर न करता राहा, हीच देवाची वर्मपूजा आहे. कोणाही जीवाचा कोण्याही जीवाचा न घडो मसर कोण्याही जीवाचा न घडो मसर हा वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्मेश्वर पूजनाचे. कोण्याही जीवाचा न घडो मसर कोण्याही जीवाचा न घडो मसर वर्म सर्वेश्वर पूजना वर्म सर्वेश्वर पूजना. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर वर्म पूजा आहे, मानस पूजा. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे. आपण बघा 15व्या अध्यायाचं मंगलाचरण पहा. माझे सद्गुरू श्री निवृत्तनाथ महाराज यांची मानस पूजा मी कशी करतो. आता हृदय आपुली
चौफाळून या भली वरी बैसव पाऊली श्री गुरूंची अहम हा धूप जाळू नाहम ते जीव वाळू सामरस्य पोटाळू निरंतर मानस पूजा सर्व पूजेमध्ये श्रेष्ठ आहे. महाराज काय म्हणतात अवघ्या उपचारा एक बस मन बाकी उपचार खूप केलेत मनच अर्पण नाही. काय उपयोग श्रीमंत ग्रस्तांनी देवाची पूजा करायची ठरवलं मग सर्व वेदज्ञ ब्राह्मण बरोबर घेतले सर्व साधन सामुग्री मंडप लावला लाईटिंग गावातले नातेवाईक सगळ्यांना बोलवलं यथासांग पूजा चालू आहे. महाराज म्हणतात सगळं बरोबर आहे एकच कमी आहे पूजेला बसलेला यजमान त्याचं मन पूजेत नाही बाकी सगळं आहे. काय उपयोग आहे करावी ती पूजा मनीची उत्तम लौकिकाचे काम मानस पूजा परापूजा सहज पूजा यादीच्या यादी नुसते पूजेचे प्रकारच यादी वाढू का आणखीन किती पूजेचे प्रकार एक प्रमाण देतो यादी बघा किती वाढते. स्वामी काज गुरु भक्ते पितरो वचन सेवापते हेचे विष्णूचे महापूजा नाही तुझा. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेचे विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. हेची विष्णूची महापूजा सगळीकडे लावायचं ध्रुवपद आहे. स्वामी काज हेची विष्णूची महापूजा गुरुभक्ती हेची विष्णूची महापूजा सेवापती हेची विष्णूची महापूजा पितृवचन हेची विष्णूची महापूजा सत्य बोले मुखे हेची विष्णूची महापूजा दुखवे अनेकांच्या दुःखी हेची विष्णूची निश्चयाचे बळ हेचे तुम्ही बघा यादीच्या यादी होते अनेक प्रकाराने पूजा केली जाते. आजची पूजा वाणीच्या द्वारा होते म्हणून वाङ्मय पूजा महाराज सांगतात वाणी देवाला समर्पण केली अखंड भगवत नाम चिंतन केल्यामुळे वाङ्मय पूजा होते पण आता ही वाङ्मय पूजा करायची साधन सामुग्री लागतेच ना प्रत्येक गोष्टीला लागते. ह्या पूजेची साधन सामुग्री काय कशाच्या द्वारा वाङ्मय पूजा होते त्याचं विशेषण सांगते ओव्यांच्या द्वारा. मी पूजा कशाच्या द्वारा करतोय ओवी या. आता हे अभंग आहे ओवी छंद वेगळा आहे अभंग वेगळा पण महाराजांनी अभंगाने ओवी म्हटलेलंच आहे ना. पहिली माझी ओवी ग असंच म्हणतात राम वेळोवेळा आम्ही गाऊ अभंगानी ओवी 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 काय अभंग काय वाङ्मय पूजा करायची ओव्यांच्या द्वारा अभंगाच्या द्वारा मी पूजा करतो. मग ते कसे आहेत माझ्या ओव्या अभंग कसे आहेत त्याचा खुलासा करतायत. पहिलं विशेषण आहे मुक्ता फळी म्हणजे देवाची वाङ्मय पूजा करायची ओव्यांच्या द्वारा अभंगाच्या द्वारा ते माझी ओव्या अभंग कशी आहेत. आपण हे व्यवहारात पाहतो का नाही आपल्याला देवाची पूजा करायची साहित्य आपण बाजारात गेल्यावरच सांगतो देवाच्या पूजेचे फळं दे म्हणजे खायची फळं वेगळे देवाच्या पूजेचे तसंच इथे महाराज जे सांगतात ना ती सामुग्री कशी आहे मुक्ता फळी. मी ज्या ओव्यांच्या द्वारा पूजा करणार ह्या ओव्या मुक्ता फळी मोत्यासारख्या सुंदर आहे जसं मोती सुंदर असतात. एक मोती सुंदर हार केला तरी सुंदर एक अभंग सुंदर गाथेच्या रूपाने सर्वच मोत्यासारखे अभंग आहेत. रसपूर्ण अभंग आहेत. नवरसाचा विचार पुष्कळ आहे गाथेमध्ये शांतरस भक्तिरस वात्सल्य रसाचा वर्षा वाचल्यामुळे रसपूर्ण अभंग आहे. आणि मंगळी माझ्या ओव्या अभंग कसे आहे मंगलकारक अभंग आहे उगीच कसे नाही. आता कशाला मंगलकारक म्हणावं आपल्याला कळत नाही आपण कशाला मंगलकारक म्हणतो. घरी एखादं कार्य असतं आमचं काय म्हणतो आमच्या घरी काय मंगल कार्य आहे किती होणार त्याचं नाव मंगल कार्यालय आहे. कार्य होताना काय म्हटलं जातं शुभ मंगल आणि पुढचा शब्द आहे सावधान. सावधान कुठे लिहिलेलं असतं तो विजेचा प्रवाह जातो तिथे एक कवटीन दोन हाडं दाखवतात तिथे लिहितात सावधान. इथे सावधान म्हणण्याचं काय कारण आहे रामदास स्वामींचं उदाहरण का बरं असं चिंतनीय आहे की ते म्हणायचे हे तर ब्राह्मण आहे ऋत्विज आहे शुभही म्हणतात मंगलही म्हणतात आणि सावधान म्हणण्याचं कारण काय त्या अर्थी हे शुभ नसलं पाहिजे मंगल नसलं पाहिजे. रामदास स्वामींचं ते अवलोकन आहे. आपण कशाला मंगलकारक करते कुमारी तयाची काही पुष्कळ आहे. मंगलकारक काय परमात्मा त्याचं नाव सकळ मंगळ निधी मंगलानांच्या मंगल म्हणजे परमात्मा आणि त्याचं नाव मंगलकारक आहे. माझ्या गाथेमध्ये देवाविषयी देवाच्या नावाव्यतिरिक्त मी काही बोललो नसल्यामुळे माझे अभंग मंगलकारक आहे. म्हणून मंगलकारक रसपूर्ण मोत्यासारख्या सुंदर अभंगाच्या द्वारा पांडुरंगाची मी वाङ्मय पूजा करतो. पूजा होते मुक्ता फळी रस ओविया मंगळी. बरं पूजा करत असताना काही क्रम आहे काही क्रमाने पूजा करावं लागते की नाही हा की आपण आता दत्ताची मूर्ती आहे की अगोदर आले की आरती करून घ्या हा मग नैवेद्य दाखव मग पंचामृत असं चालतं का. क्रम कीर्तन सुरू करायचं त्याचा क्रम आहे अगोदर पंचपती मग कीर्तनकार मग जो काही विठोबा भजन जो काही कुठला क्रम असेल क्रमानेच चालतो ना तसं पूजेचा एक क्रम आहे. त्या क्रमामध्ये ज्या देवतेची पूजा करतो त्याच्यावर अभिषेक करतो.
दुधाची पाण्याची अखंड धारा धरावी लागते. मग ही वाङ्मय पूजा आहे. मग याच्यात अखंड धारा कशाची धरणार? महाराज खुलासा करताय अभंगाच्या तिसऱ्या. धार अखंडित धार अखंडित धार खंडित ओघ चाली येला नित्य. अखंड धारा वाङ्मय पूजेमध्ये कशाची धरणार? आता वाणीच्या द्वारा पूजा होत असल्यामुळे इथला अभिषेक कशाचा आहे? अखंड धारा कशाची आहे? सदा नाम घोष करू हरिकथा. अखंड नाम गंगेचा ओघ चालू ठेवणं इथला अभिषेक आहे. जो वदे अच्युत सर्व काळ नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान तो क्षण नाही मध्ये सदा नाम घोष करू हरिकथा. याचं नाव आहे धार अखंडित. अखंड नाम. आता त्यातही पुढे जाऊन सांगायचं झालं, जसं मूर्ती पूजेपेक्षा मानस पूजा श्रेष्ठ आहे ना, तसं नाम जपामध्ये वैखरी वाणीने जप केल्यापेक्षा मानस जप श्रेष्ठ आहे. आता वैखरी वाणीने सुद्धा नामजप नाही. वैखरी वाणीला मौनाची मिठी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरून श्रीहरी जपे. अखंड नाम. महाराजांची अवस्था महाराज सांगतात ना, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा. माझ्या वाणीला चळ लागलाय, जिवे झाला चळ नेघे. अगदी त्रिवार सांगतात, नेघे 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 माझी वाचा विसा. अखंड भगवन नाम चिंतन करणं हाच इथला अभिषेक आहे. धार अखंडित ओघ चालेल. अखंड नामगंगेचा ओघ सातत्याने चालू आहे. जसं अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणाले, जनाबाईंच्या गौऱ्या चोखोबा महाराजांच्या आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणायचं ना, तसं अखंड वाणीने जप चालू ठेवणं. धार अखंडित ओघ चालेल. आणि मग असा नामजप चालू असल्यामुळेच पूजा होते मुक्ता फळी रसोविया मंगळी. आणि सरते शेवटी ह्या वाघ यज्ञामध्ये. जसं याला वाङ्मय पूजा म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज याला वाघ यज्ञ म्हणतात. यज्ञ शब्द यज यजती म्हणजे पूजा करणे. यज्ञ व्यवहारात आपण करतो, अनेक आहुती दिल्या जातात. त्या यज्ञातली एक शेवटची आहुती असते पूर्णाहुती. बाकीच्या आहुत्या कोणी देता येतात? पूर्णाहुती यजमानानेच द्यावी. यजमानाने पूर्णाहुती दिल्यावर यज्ञातला पुरोडौष त्याचं सेवन करावं. यज्ञातला तो विधी आहे. मग आता ही वाघ यज्ञामध्ये शेवटची पूर्णाहुती कशाची देणार आणि कोणत्या अमृताचं सेवन करणार? होती जीवा पूर्ण 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 होती जीवा पूर्णाहुती जीवा पूर्णाहुती जीवा तुका गेवणी केला बाबा तुका गेवणी केला बाबा तुका गेवणी केला बाबा तुका गेवणी केला बाबा
यायचंय दगू भाऊ चव्हाणगे, पंडित भाऊ चव्हाणगे, विठ्ठल भाऊ चव्हाणगे, सोमनाथ भाऊ क्षीरसागर, दिगंबर भाऊ नरोडे, संजय भाऊ पदाडे, विठोबा रखुमाई कुंडली गवरधारी श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज कुमाई गोपाल कुमाई गोपाल कुमार हार घेऊन पोरं उभे होते. आता ते किती कळ लागायची त्यांना. म्हणलं आता पूर्ण होती केली नाही बरं, केव्हाची उभी, आता वेळ झाली. पूर्ण होती जी शेवटची आहुती परमार्थात कशाची आहे? जीवदशेची. लक्षात घ्या. आपण वारकरी झालो, ही साधना करतो कशासाठी? आता हे विद्यार्थी इथे शिकतायत, कशासाठी शिकतायत? शिकण्यातला मूळ परम प्रयोजन काय? आपण जे शिकतो वारकरी शिक्षण संस्था काय कशासाठी शिकतो? लोकाला सांगण्याकरता नाही. लक्षात घ्या, हे अवांतर प्रयोजन आहे. लोकाला सांगणं. पहिले आपला आत्मउद्धार, आपली जीवदशेची पूर्णाहुती गेली पाहिजे. वारकरी होणं म्हणजे काय? जीवदशा निवृत्त होणं. वारकरी होणं म्हणजे देवाला शरण जाणं. आणि देवाला शरण जाऊन जर जीवदशा कायमच असेल, मज ही शरण रिगीजी आणि जीवे तिवेसी असे जी धिकिया न लजे प्रज्ञा की भी जीवदशा गेली पाहिजे. पूर्णाहुती जीवदशेची शेवटची आहुती आहे. तुम्ही बघा, ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, तुमचे गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज आहे. निवृत्तीनाथ महाराज घेतात काय? दक्षिणा घेतात 500 रुपये, नारळ, साखर, फुटाणी, पेढे. निवृत्तीनाथ महाराज तुमचा जीव घेतात. ज्याला आपला जीव द्यायचा आहे त्यांनी निवृत्तीनाथांना शरण जा. जीव घेतल्या विण चालून दी साजणी. जीव घेतात म्हणजे जीव दशा निवृत्त करतात, परमात्म रूपता प्रदान करतात. आणि ही खरी पूर्णाहुती, जीवदशेची निवृत्ती. महाराज म्हणतात, ह्या वाङ्मय पूजेत वाघ यज्ञात काय केले मी? पूर्णाहुती जीवदशेची पूर्णाहुती दिली. आणि आता कोणत्या अमृताचं सेवन केलं? पूर्णाहुती दिल्यावर पुरोडाऊश यज्ञ अमृत त्याला म्हणतात. खरा अमृत पांडुरंग परमात्मा आहे, त्याचं मी स्वीकार केला. तुका घेऊनी मी आता परब्रह्म रूप झालो. तुके तुकला तुका विश्वी भरुनी उरला लोका साक्षात परब्रह्म रूप झालो. तुका घेऊनी मी परब्रह्माचं मी सेवन केलं, ह्या अमृताचं मी सेवन केलं. म्हणजे जीवदशा गेली आणि परब्रह्म रूपता प्राप्त झाली. पूर्णाहुती जीव तुका घेऊन पुन्हा ठेला भाव. पुन्हा ब्रह्मरूप झाल्यावरही भाव ठेवून श्रद्धा. पूर्वी प्रेमलक्षणात्मक वृत्तीने वाङ्मय पूजा करीत होतो ना, आता ज्ञान लक्षणात्मक वृत्तीनेही वाणीच्या द्वारा करतो काय? पूजा होते मुक्ता फळी रसोविया मंगळी. यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. वाणीच्या द्वारा घडणारी पांडुरंगाची ही सेवा, ज्याला वाङ्मय पूजा म्हणतात, ही सेवा राहुल महाराजही करतात. आणि ज्यांचं आता आपण वारकरी जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत, श्री हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराजांचे एक निष्ठावंत वारकरी भागवताचार्य एकनाथजी महाराज गोळे सर, वारकरी जीवन पुरस्कार कशासाठी? संपूर्ण जीवन ज्यांनी संप्रदायाला समर्पण केलं. लक्षात घ्या,
ते कुटुंब वत्सल नाहीये, कुटुंबाचा कधी विचार केला नाही. दिवसभर आता 3-3 कार्यक्रम करायचे आणि कुटुंबाकडे काय पाहणार आहे? सतत तोच ध्यास, सतत संप्रदायाचा प्रचार प्रसार, निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा कसा वाढेल, कसा विस्तार होईल, स्वतः ज्यामध्ये त्यांनी भाग घेऊन आणि अशा पद्धतीने आजपर्यंत ज्यांनी कार्य केलंय. आता 75 वर्ष चालले, मी सांगून गेलो. अमृत महोत्सवी वर्ष त्यांच्या जीवनातला एक महत्त्वाचा एक टप्पा ज्यांच्या जीवनामध्ये आहे, तोही कार्यक्रम करायचा. हा पुरस्कार त्यांना देऊन संप्रदायाकरता, वारकऱ्यांकरता त्यांनी जे कार्य केलं आहे त्याच्याकरता लक्षात घ्या कशासाठी हा सन्मान आहे. संप्रदाय सन्मानासाठी नाही आहे, पण केलेलं कार्य आपण ऋणी राहणं, कृतज्ञ राहणं वारकरी जीवन आहे. कृतज्ञ होऊ नये. आपल्यावर उपकार्याकडे ज्ञानदानाचं कार्य सोपं नाही आहे. तुम्ही होऊन बघा कीर्तनकार, फक्त व्यावसायिक नका होऊन. जे वारकरी कीर्तनकार आहे ते होऊन बघा, ते किती अवघड आहे, फार अवघड आहे. नित्यनेम करून आणि सर्व साधन अनुष्ठान करून वारकरी जीवन व्यतीत करून वारी करून आणि पुन्हा कीर्तन करायचं सोपं नाही आहे. ही मोठी तपस्या लक्षात घ्या. आणि हे आजपर्यंत ज्यांनी केलंय सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांची कृपा आशीर्वाद त्यामुळे त्यांना प्राप्त झालेलेच आहेत. तर आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने आणि श्री गुरुदेव दत्त ह्या ज्ञानपीठाच्या वतीने वारकरी जीवन गौरव पुरस्कार महाराजांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याचाही त्यांनी अतिशय आनंदाने स्वीकार करावा. आपण सर्वजण या निमित्ताने आला. आता थोड्या वेळापासून गारवा मोठा, म्हणून तर मी मर्यादा, आता काय झाले 6 ते 8 होतं की सुरू करायला 5:45 झाली, वेळ झाला. पण आपणही काही आवडतं घ्यायला पाहिजे. थंडीचाही दिवस आहे. भोजन त्याच्यानंतर महत्त्वाची पूर्णाहुती तर ती आहे तेही बाकी आहे. तेही आनंदात वेळेवर व्हावं म्हणून झालेली सेवा श्रीमंत निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. ह्या निमित्ताने या संस्थेचं कार्य अतिशय वृद्धिंगत व्हावं. असणारे ज्ञानदान कार्य अखंड या ठिकाणी चालावं. सद्गुरूंचे निवृत्तीनाथांची कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावे आणि नाथ महाराजांनाही संप्रदायाचं कार्य करण्याकरता दीर्घ आयुष्य, दीर्घ आरोग्य मिळावं. सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा महिमा वर्णावा शिवे अवतार धरुणा केले त्रैलोक्य पावना. समाधी त्र्यंबक शेखर